हरि तुझे नाम गाये ना खंड, हरि तुझे नाम गाये न अखंड, यावे न पाखंड नेने काहे अंतरे विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हेच देय, तुका म्हणे आता दे संत संग, तुका म्हणे आता दे संत संग, तुझे नामे रंग भरो मना, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हेच देय, प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानां, नितंबकराभ्यां द्रुतो येन तस्मा, विधातुर्वसत्ते द्रुतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा कर प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम नमन, हो पांडुरंगा कर प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम नमन, पांडुरंगा कर प्रथम तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुवर बिमल जसु जोदाय कुफल चारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार, कर चरण कृतम वा कायजम कर्मजम वा, श्रवण नयनजम वा मानसम वा पराधम, विहितम विहितम वा सर्वमेतत्क्षमस्व, जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, बाजवा सगळे जण भजन करा माहिती।
हरी तुझे नाम गाये ना खंड, हरी तुझे नाम गाये ना खंड, यावे न पाखंड नेने काही, अंतरे विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हेच देय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वप्रिय विश्वाधिकार विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे कैवल्य तेजोनिधी वारकऱ्याच्या कळशस्थानी विराजमान असणारे संत हृदय सम्राट तथा महाराष्ट्राचे जाणते राजे श्रीमंत योगी कुळवादी भूषण सिंहासनाधीश्वर स्वराज्य संस्थापक ज्यांचा कालच्या 19 तारखेला 396वा शिवजयंतीचा महोत्सव साजरा करतोय सर्व विश्व कुळवादी भूषण सिंहासनाधीश्वर स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे श्रीगुरु तथा धर्मगुरु श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग सर्व मायबापांच्या सेवेसाठी पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भक्त मंडळींच्या सेवेसाठी गावकरी मंडळी आराध्य दैवत सकळ संत आणि भगवंताच्या सेवेसाठी निवडला. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा मागणीपर प्रकरणातील अभंगाचा शब्दाशी भाव आपल्या समोर अगोदर ठेवील म्हणजे सारं कीर्तन कळायला सोपं जाईल. निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात, पण कधी नामचिंतनाची जी साधना आहे, परमार्थाची जी साधना आहे ती कळशस्थानापर्यंत गेली. जगद्गुरु तुकोबारायांची पूर्णत्वाला गेली साधना
आणि जगाच्या मालकाने मागा म्हटलं जगद्गुरु तुकोबारायांना. ऋण झालं भगवंताच्या डोक्यावर भक्तीचं. आता हे तुमचं ऋणच झालंय आमच्या डोक्यावर. तसं ऋण झालं जगद्गुरु तुकोबारायांचं भगवंताच्या डोक्यावर. भगवंताला जर ऋणी करायचं असेल तर नामचिंतनानं. सेवेनं ऋणी झाले, भगवंत नामचिंतनाने ऋणी झाले. आणि तुकोबारायला म्हणाले मागा तुकोबाराय देवा, काही पाहिजे नाही. नाही तुकोबाराय ओझ झालंय, मागावं लागल काहीतरी. काही पाहिजे नाही तू देवा. मग तुकोबाराय काही पाहिजे नाही म्हणता, मग करताल काय तुम्ही? दुसरं काय करू देवा? हरी तुझे नाम गायी ना खंड, यावी न पाखंड, नेने काही. आतापर्यंत तेच केलं, इथून पुढे सुद्धा तेच करणार. रात्रंदिवस तुमचं नामचिंतन करणार मायबापा. तुकोबाराय अगोदरच ऋण झालंय माझ्या डोक्यावर, मागा काहीतरी, देताल का देवा? हो तुकोबाराय. मग देताल ना देवा? एकच द्या. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेच देये. माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्या नामचिंतनाविषयीचा जो विश्वास आहे ना देवा, तो विश्वास दृढ झाला पाहिजे. कायेनं, मनानं आणि वाचेनं मी रात्रंदिवस तुमचं नामचिंतन केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा कायेनं, मनानं, वाचेनं हेच द्या की रात्रंदिवस मी तुमचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि तो विश्वास माझा आणखी दृढ झाला पाहिजे. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हेच देये. तुकोबाराय आणखी काहीतरी मागा. तुकोबाराय म्हटले देवा, ते नामचिंतन संतांच्या संगतीमध्ये झालं पाहिजे. तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग भरो मना. ते नामचिंतन कोणाच्याही संगतीमध्ये नाही देवा. ते नामचिंतन संत महात्म्यांच्या संगतीमध्ये. मला जीवनामध्ये संतांची संगती द्या. संतांची संगती दिली की संतांच्या संगतीमध्ये तुमच्या नामचिंतनाचा रंग आणखी वाढत जाईल. तुझे नामे रंग भरो मना. आणि त्याच्याविषयी अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हेच देये. परमार्थ करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी, तुमची सेवा करण्यासाठी माझा विश्वास दृढ झाला पाहिजे. सरळ आणि साधा अर्थ. विठाला विठाला विस्तारानं भाव बघण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार. आपल्या पुण्यपावन भूमीतील आराध्य दैवत, ज्यांच्या पवित्र दरबारामध्ये आपण एकीभूत आहोत. अकारण कारण करुणावरुणालय भक्तवंश कल्पतरू, जगदादी नंदकन आनंदकन सकळ मंगळनिधी सच्चिदानंद घन, पंढरीश पंढरीचे राजे दयागण पांडुरंग परमात्मा, कैलासीचे राजे उमानाथ दीनानाथ उमापती कैलास पशुपती आशुतोष भगवान भोलेनाथ, शंभो महादेव शंकर परमात्मा, ग्रामदेवत पवनपुत्र बजरंगबली, ब्रह्मीभूत ब्रह्म चैतन्य स्वानंद सुख निवासी श्री संत मोतीराम महाराज, गुरुनाम गुरुवर्य मारुती महाराज, कोणजी बापू महाराज, सोपान काका महाराज आदी करून सकळ संतांनी भगवंताच्या शमकृपेने आणि पदस्पर्शाने पावन पुनीत आपल्या या पावनभूमीमध्ये पेनूर नावाच्या पवित्र नगरीमध्ये गावकरी मंडळींच्या अखंडावरात्र श्रद्धेने, कष्टाने, परिश्रमाने, गावातील सर्व वयोवृद्ध मंडळींच्या मार्गदर्शनाने, थोर मोठ्याच्या आशीर्वादाने, तरुण मंडळींच्या विशेष सहकार्याने, पूर्ण गावाच्या एकजुटीने चालत आलेली ही भक्ती साधना, नामसाधना, भक्ती उत्सव, कीर्तन महोत्सव, ग्रंथराजा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तदनंतर पंचम वेद गाथा भजन झाल्याच्या नंतर श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ ज्यांच्या मुखारविंदातून, ज्यांच्या श्रीमुखातून आपण 7 दिवस भागवत कथामृत पान केलं. महाराष्ट्रातील ख्यातनाम कथाकार, कीर्तन केशरी, भागवताचार्य, रामायणाचार्य
मोठेपण आहे की आज मला आशीर्वाद देण्यासाठी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय आकाशजी महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळेजण. मोठेपणा असतो मोठ्या माणसाचा, लहान माणसाला आशीर्वाद देण्यासाठी आले. त्यांच्याही चरणी बघताय नात्याने विनम्र अभिवादन. श्रीमद भागवत कथा झाल्याच्या नंतर महाप्रसाद झाल्याच्या नंतर धूप आरती, हरिपाठ झाल्याच्या नंतर या वेळेला कीर्तन झाल्याच्या नंतर जागर झाल्याच्या नंतर अखंड विनापारायण झाल्याच्या नंतर सकाळीच्या ब्रह्ममुहूर्ताला काकडा. एकंदरीत चालत आलेला अखंड, ज्याचा खंड नाही, अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचा माझ्याकडे आलेला जागराचा दिवस. आता एवढी तर माझी पात्रता नाही, पण तुम्ही सर्वांनी विश्वास टाकलाय आणि तुमच्या आशीर्वादामुळं मोडके दोडके 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न. नाहीतर माझं कसं आहे बघा गुरुजी, बनी तो बनी नाही तर परभणी. हां, मला काही स्वराचं ज्ञान नाही, मला काही तालाचं ज्ञान नाही. जमलं तर जमलं, बनी तो बनी नाही तर परभणी. या कीर्तनाच्या अनुषंगाने मुद्दाम जे मला आशीर्वाद देण्यासाठी थांबले, हे जे संस्था दिसते ना, असे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आता तयार आहेत. अनेक विद्यार्थी, कृष्णा महाराज ममदापूरकरासारखे, ओम महाराज पिंगळीकरासारखे, तट्टूजवळेकरासारखे, आपल्याच गावातील वैभव अमोल महाराजांसारखे असे अनेक विद्यार्थी ज्यांनी तयार केले. नुसती संस्था टाकली नाही तर या महाराष्ट्राला मोठे मोठे रत्न ज्यांनी दिले, ते आज मला आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला ज्यांनी शिकवलंय परमार्थामध्ये. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य, मृदंगमेरू, तालमणी, मृदंगभूषण आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, कीर्तन केसरी आदरणीय विष्णूजी महाराज माघाडे, गुरुजींनाही कोटी कोटी धन्यवाद. हरिभक्तीपरायण मृदंगमेरू, तालमणी, मृदंगभूषण, मृदंग विशारद, तडून तडपदार नेतृत्व. टाळ्या वाजवा म्हणायची सुद्धा गरज नव्हती महाराज. एवढ्या आनंदानं तुमच्या कलेकडे पाहून सगळेजण टाळ्या आता सुद्धा म्हणायची गरज पडली नाही. हरिभक्तीपरायण मृदंगमेरू, तालमणी, मृदंगभूषण, तडून तडपदार मृदंगच भ्यायला आता त्यांना. आदरणीय दत्तरावजी महाराज, दत्ताजी महाराज असतील. आपल्या गावाचं नाव ज्यांनी गायन या विषयाच्या माध्यमातून महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही नेलं. गायन सम्राट, भजन सम्राट, गोड उंच आवाज आहे ज्यांचा, सरगम म्हटलं की अंगावर काटे उभं राहतात. हरिभक्तीपरायण आपल्याच गावातील सुपुत्र आदरणीय अमोलजी महाराज पेनोरकर, त्यांच्याच बाजूला महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक कीर्तनकार हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज, त्यांच्याच बाजूला हरिभक्तीपरायण गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद, गोड स्वभाव आहे ज्यांचा वयोवृद्ध आदरणीय माऊली महाराज. मला माहीत आहे, त्यांनाच मोठं केलं मला. आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज अंतेश्वरकर, ज्यांनी गोड चाल म्हणली. हरिभक्तीपरायण आदरणीय नामदेवजी महाराज असतील. आमच्या गुरुजीची सगळी संस्था. या लेकरांसाठी टाळ्या वाजवा एकदा सगळेजण. तुम्ही सर्व मायबाप झाले ना आता सगळी. विशेष म्हणजे आपल्या गावातील तरुण मंडळी बघा, एवढा हार घातला तरुण मंडळीनं, वाटायला असंच घरला जावं. ते गुरुजी माझं काही वजनच पडणं, मी दिसायला चांगलं नाही आणि काहीच नाही, येरेमिरीच, ते वजनच पडण झाले घरी. ते असं गेल्यावर तरी हातातलं हे, असं गेल्यावर तरी काहीतरी वाटल आपलं गिराईक चांगलं, येरेमिरीच वाटायले उत्तमरावजी मामा. हां, ते तुम्ही तर हे जरा ताकदवान, पण आमचं तसं काहीच नाही ना. तुम्ही सर्व मायबाप, आपल्या गावाचं नाव ज्यांनी कुस्ती या माध्यमातून लौकिक केलं, आदरणीय उत्तमरावजी मामा असतील, आदरणीय निवृत्ती मामा आणि आणखी 3 जण आहेत ना, व्यंकटराव मामा, उत्तमराव मामा असतील. सर्व पंचकृषीतून आलेले भक्तजन मंडळी. कीर्तन आपल्याला कधी ऐकायला मिळेल, हरिभक्तपरायण आदरणीय आमचे मदन भाऊ तराशी यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कधीही कीर्तन ऐकायला मिळेल. घंटी वाजायला विसरू नका, सबस्क्राईब करायला. मला ते येत नाही तेवढं, असंच म्हणतात की. हां, असंच आहे ना. ते त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला नक्की वाजवा, घंटी वाजायला विसरू नका. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत चांगला पोहोचवला आहे. आमच्या महाराज मंडळीवर प्रेम करणारी आदरणीय आमचे आकाश भाऊ, त्यांच्या सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा.
सगळ्या मायबापांच्या चरणी, तरुण मंडळी, माझा बळीराजा, कष्टकरी शेतकरी राजा, विविध क्षेत्रातून आलेले पदाधिकारी, पारमार्थिक क्षेत्रातील पदाधिकारी, महाराज मंडळी, प्रवचनकार मंडळी, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, राष्ट्रमाता विश्वमाता जिजाबाई साहेब यांच्यासारख्या माझ्या आई माऊल्या, एकंदरीत सर्व मायबापांच्या चरणी लेकरू म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा, श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सगळ्या मायबापांच्या चरणी वक्ताय नातन विनम्राभिवादन. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठा आदरणीय आमचे तुकारामजी दाजी असतील, राहुल दाजी, या मंडळीने सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. अभंग मागणी पर प्रकरणातील ऐका. जगद्गुरु तुकोबारायांकडे जगाच्या मालकांनी इच्छा केली तुकोबाराय मागा, पण कधी बघा व्यवहारामधली सरळ साधी गोष्ट आहे. मुलगा जर वडिलांच्या मर्जीप्रमाणे वागायला लागला, वडील म्हणायच्या अगोदर जर काम करायला लागला, सांगायचीच गरज नाही पडली त्याला, तर मग त्याला मागायची गरज नाही. वडील म्हणतात बाळा तुला काय पाहिजे, बस तसंच आहे. आचरण चांगलं झालं, वागणूक चांगली झाली, सत्कार्य धर्मकार्य नामचिंतन झालं, मागा म्हणायची गरज नाही. जगाचे मालक आपल्याला म्हणतील मागा, पण आपली साधना, आपला परमार्थ तेवढ्या उच्च कोटीपर्यंत जायला हवा. मागा म्हणतील जगाचे मालक. मायबाप रात्रंदिवस नामचिंतन करा, मिळालंय न देह, करा नामचिंतन, ती साधना प्राप्त होईल, ती अवस्था प्राप्त होईल. भगवंत मागा म्हणतील. आणि मागितल्यावर असं मागायचं, बघा थोडंच बोलल पण महत्वाचं. मागितल्यावर असं मागायचं की मागल्यावर, ते मागल्याच्या नंतर पुन्हा आयुष्यामध्ये कधी मागायचीच गरज नाही पडली पाहिजे असं मागा. विठाला विठाला आपल्या समोर 1 किलो सोन्याची वाटी ठेवली आणि 1 किलो लोखंडाची वाटी ठेवली. कोणतं घेताल? जाऊ आयरवाडीला. कोणतं घेताल? 1 किलो सोन्याची वाटी ठेवली आणि 1 किलो लोखंडाची वाटी ठेवली. तुम्ही म्हणताल महाराज का गोळ्या इसरून आले की काय? 1.5 लाखाच्या वरी चाललंय ते. सोन्याची वाटी घेतील आम्ही, बरोबर. लॉक किया जाय असं म्हणतात की काय म्हणतात? लॉक किया जाय. आता बदलायचं नाही. सोन्याच्या वाटीमध्ये आहे विष आणि लोखंडाच्या वाटीमध्ये आहे अमृत. आता कोणते घेताल? आता कोणते घेताल? बरं हे नाही कळालं. याच्या पुढचा दृष्टांत. आता याच्या वरची पायरी हळूहळू त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाईल मायबाप. एका पारड्यामध्ये सोनं ठेवलं आणि एका पारड्यामध्ये पारसमणी म्हणजे परीस ठेवला, तर हुशार कोण? सोनं घेणारा का परीस घेणारा? सोनं घेणारा हुशार नाही का? जेवढं घेतलं तेवढं भागलं. पण परीस घेतल्याच्या नंतर गजाळ्याचे टरकत बोलवायचं काम. सोन्याचा कारखानाच आपल्या घरी परीस घेतल्याच्या नंतर. मग हुशार कोण? सोनं घेणारा हुशार नाही. हुशार कोण? परीस घेणारा. आता ही पायरी कळाली. आता याच्या वरची पायरी आणखी. एका पारड्यामध्ये हे मायातीत जगत आणि एका पारड्यामध्ये मायापती जगदादी नंदकन विटेवरचे मालक पांडुरंग परमात्मा. आता कोणतं घेणारा हुशार? झालं. आता ही सगळ्यात उंची पायरी आहे, सगळ्यात वरची पायरी. जगताची मागणी करणारा हुशार
का जगाच्या मालकाला मागणारा हुशार? अगोदर परीस म्हणले ते बरोबर आहे का? परीस घेतल्यावर सोन्याकडे जायची गरज नाही, लोखंडाला लागलं की सोन्याचा कारखाना आपल्या घरी. आता इथं एका पारड्यामध्ये जगत आणि एका पारड्यामध्ये जगाचे मालक. आता जगाच्या मालकाला घेतलं ना मायबाप, या जगाला आपल्याकडे ये म्हणायची गरज नाही, ऑटोमॅटिक हे सगळं जग आपल्या पाठीमागं आलं पाहिजे. फक्त मागायचंय ना, जगाच्या मालकाला मागा. देवा तुम्ही आहेत आमचे, आम्हाला बाकी काही पाहिजे नाही. कंठी धरीला बाकी म्हणायची गरज नाही. आता आम्हाला कोणता मणी मिळालाय? कंठी धरीला कृष्ण मणी. पण मायबाप अशी न मागणी करता, मी बोलून गेलो, मागल्यावर असं मागा की ते मागल्याच्या नंतर पुन्हा मागणं शिल्लक राहिलं नाही पाहिजे. जीवनभर पुन्हा मागणं नाही शिल्लक राहिलं पाहिजे, अशी मागणी करा. एक जणाला भगवंत प्रसन्न झाले आणि म्हटले माग काय मागायचंय ते? देव म्हणले एकच वर आहे. वर मात्र एक. ते म्हणला देवा मला विचारून यावं लागते. कोणाला विचारायला गेला असेल ते? कोणाचंच लग्न झालं नाही इथं? कोणाला विचारावंच लागतंय. तुम्ही म्हणताल महाराजाचं आमचंही तसं आणि तुमचंही. आम्हाला वाटतंय तुमचं बरं आहे आणि तुम्हाला वाटतंय सगळ्याचं सारखंच आहे. विठाला विठाला कोणी असू द्या बघा, कसलाही माणूस असू द्या, तिथं गेला की आईस्क्रीमच होते, आईस्क्रीमच. कोणी असू द्या. एक जण शेताकडून आलं, शेताकडून आल्याबरोबर दिवसभर काम करून आलं, लालबंद झालं. लालबंद झाल्याबरोबर आई म्हणली अगं आज त्याला राग आलेला दिसायलाय, आज आपलं काही खरं नाही. कोणाला म्हणली असेल? सुनबाईला म्हणली आपलं काही खरं नाही, आज त्याला लई राग आलाय. सुनबाई म्हणली आत्याबाई सासूबाई तुम्ही व्हा बाजूला, मी बघते. आणि आली ना ती पुढी. माफी मागून बोलतो, ज्या आईनं 40 वर्ष आपल्याला सांभाळलंय ती आई भ्यायली, म्हणाली आपलं काही खरं. आणि ही काल परवा आलेली डिबणी, कोण? काल परवा आलेली डिबणी म्हणाली सासूबाई तुम्ही व्हा बाजूला, मी बघते. आणि आली ना ती पुढी. पुढी आल्याबरोबर याला चेहरा जे लालबुन झाला होता ना, यानं पाहिल्याबरोबर आईस्क्रीमच झालं आणि गुणानं खाली मान घालून सोफ्यावर जाऊन बसलं. कोणी असो भ्यावंच लागतंय. चला पुढे. ते म्हणला देवा मला विचारून यावं लागतंय. गेला विचारायला. म्हणले अगं मला भगवान भोलेनाथ प्रसन्न झालेत, वर एकच आहे, एकच मागणी मागायची. पत्नी म्हणली मालक आपल्या लग्नाला 15 वर्ष झाले, काही मुलबाळ नाही, तुमच्या देवाला म्हणावं चांगला मुलगा द्या. चांगली मागणी केली. बाजूला आई बसलेली होती. आई म्हणली अरे बाबा मला जन्मतात डोळे नाहीत, तुझ्या देवाला म्हणावं माझ्या आईला नजर आली पाहिजे. बाजूलाच वडील बसले होते. त्या दोघीचे राहू दे म्हटले. पिढ्यानं पिढ्या आपण लोकांची कामं करण्यात दिवस गेलेत आपले आतापर्यंत. तुझ्या देवाला म्हणावं 4-5 क्विंटल सोनं द्या. किती क्विंटल? वाढवायचं बस झालं ना. 4-5 क्विंटल सोनं द्या. आता तिघाच्या मागण्या 3. आई म्हणाली डोळे आले पाहिजे, पत्नी म्हणाली चांगला मुलगा झाला पाहिजे, आणि वडील म्हणले 4-5 क्विंटल सोनं. पण हा पठ्ठ्या एवढा हुशार होता. देवा मागू का? भगवान भोलेनाथ म्हणले एकच वर. देवा माहीत आहे म्हटले मला. माग म्हणले एका वरात काय मागाय? देवा माझ्या आईनं तिच्या उघड्या डोळ्यानं तिचा नातू सोन्याच्या सिंहासनावर बसलेला पाहिला पाहिजे. तिन्ही मागण्या एकाच वरात पूर्ण. माझ्या आईनं उघड्या डोळ्यानं, आईची मागणी डोळे, तिचा नातू पत्नीची मागणी मुलगा, आणि उघड्या सोन्याच्या सिंहासनावर बापाची मागणी सोन्याचं 4-5 क्विंटल सोनं. पण ह्या जे मागण्या आहेत ना मायबाप, ह्या सगळ्या मायाच्या अलीकडच्या या मायातीत जगतातल्या मागण्या आहेत. असं मागा की पुन्हा मागायचं शिल्लक राहिलं नाही पाहिजे. पण ती अवस्था येईल कधी? रात्रंदिवस आपल्याला नामचिंतन करावं लागेल. नामचिंतन केल्याशिवाय भगवंत ऋणी होणार नाहीत. भगवंत ऋणी झाले की भगवंत मागा म्हणतील. तीच अवस्था प्राप्त झाली जगद्गुरु तुकोबाऱ्यांना. मागा तुकोबाराय देवा काही नाही पाहिजे. मग तुम्ही काय करताल? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हरी तुझे नाम काय
साक्षात देव म्हणले वाजवा वाजवा वाजू वाटू लागले जोरात वाजवायचे. तुमच्या टाळ्या म्हणजे उत्तमराव मामा आम्हाला मिळणारा आशीर्वाद असतो. तुमच्या टाळ्या म्हणजे साधारण नसतात, आम्हाला मिळणारी प्रेरणा या टाळ्यांतून मिळते. हरी तुझे नाम गायीना खंड यावीन पाखांड नेने काही. पाखंडी भक्ती नाही करणार देवा, रात्रंदिवस तुमचं नामचिंतन करील. वेद पुराण शास्त्र सकळ संत वाङ्मय, जिथं जिथं अंधश्रद्धा आली ना, जिथं जिथं पाखंड आलं, वेदानं पुराणानं सकळ संत वाङ्मयानं त्याच्यावरती आघात केले. अंधश्रद्धा नाही मांडली कुठं, पाखंडी भक्ती नाही मांडली कुठं. माझ्यापेक्षा सगळेजण अभ्यासू माणसं आहेत बघा, अभ्यासू मंडळी आहेत तुम्ही. रामायण सगळ्यांच्या पाठ आहे. लखनजी भैयाला शक्ती लागली, मेघनाथाने इंद्रजिताने बाण मारला, शक्ती लागली. शक्ती लागल्याच्या नंतर राघवेंद्र सरकार प्रभू रामचंद्र भगवंतानी तिथं वैद्य बोलवला का छाछूवाला बोलवला? मला तेवढं रामायण पाठ नाही. कोण बोलवला तिथं? वैद्य बोलवला. त्या टायमाचे वैद्य आताचे डॉक्टर. विठाला विठाला छाछूवालाही बोलवता आला असता, पण नाही. अंधश्रद्धेला वाव नाही आमच्या वेदामध्ये पुराणामध्ये सकळ संत वाङ्मयामध्ये. जिथं अंधश्रद्धा असेल त्याच्यावर घात आहे. त्या टायमाचा वैद्य म्हणजे आताचे डॉक्टर. जिथं जिथं अंधश्रद्धा असेल संपवलं, जिथं जिथं पाखंड असेल ते पाखंड संपवलं. देवा रात्रंदिवस तुमचं नामचिंतन करील. मायबाप मिळालाय न देह, करायचं सार्थक. मनुष्य जन्म अनमोल रे, वाह इस मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हरि का नाम अनमोल रे. माझ्या देवाचं नाव अनमोल किमतीचं आहे मायबाप, त्याचं मोल करू शकत नाही आपण. आणि ते नामचिंतन करण्यासाठी पैसा नाही लागत. माफी मागून बोलतो, पैसा न लाग रुपया न लाग, पैसा न लाग रुपया न लाग, ना लागे कमड़िया बोल राम 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 बोलो, शाम 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 बोल राम 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 बोलो, राम राम पैसा लागत नाही नामचिंतन करण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी आणि भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी पैसाच नाही लागत मायबाप. पैसा लागतो ते वाईट वंगळ वागण्यासाठी. विठाला विठाला संधी आहे आपल्याला, आणखी आपण संधी गमावली नाही. आहे संधी आपल्याला, आणखी ती संधी गमावली नाही आपण. आणखी आपण मेलो नाही का? मेलो. इथं मंडपात बसून कीर्तन ऐकायलो, आणखी आपण मेलो नाही का? मेलो नाही. मेलो. बघा 100 रुपयाची नोट आहे, त्याच्यातले 10 रुपये खर्चले, किती उरले? कीर्तनात हिसाब येत नाही, कीर्तन झाल्यावर येतंय. किती किती उरले? 100ची नोट 10 खर्चली, किती उरले?
90 उरले, 20 खर्चले, 80 उरले, 30 खर्चले, 70 उरले, 40 खर्चले, 60 उरले, 50 खर्चले, 50 उरले, 60 खर्चले, 40 उरले, 70 खर्चले, 30 उरले, 80 खर्चले, 20 उरले, 10 खर्चले, 90 उरले, 95 खर्चले, 5 उरले, 98 खर्चले, 2 उरले, 99 खर्चले, 1 उरला. मी त्या 100 नोटीचा हिसाब लावून दाखीन तुम्हाला. ही 100 रुपयाची नोट म्हणायला. कोणती? ही जे 100 रुपये. माणसाला आयुष्य किती? फक्त 100 वर्षाचं. ज्यानं कोण 100 वर्ष जगला भाग्यवान, त्याचा हिसाब. कोणाचे 5 राहिलेत, कोणाचे 10 राहिलेत, कोणाचे 20 राहिलेत, कोणाचे 50 राहिलेत, कोणाचे 80 राहिलेत, कोणाचे 90 राहिलेत. मायबाप काळानं घाला टाकण्याच्या अगोदर सावध व्हायचंय आणि जगाच्या मालकाच्या नामचिंतनाला. बालपना में खेल गवाया, तरुणपनों में काम, जय हो. बूढ़ेपनों में कंपन लागा, वाह वाह. निकल गया बसा जिबड़ा जिबड़ा, हरिबो. 2 दिन का मेहमान, अब तुम कब समरोगे राम, 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 अब तुम कब समरोगे राम. बालपना में खेल गवाया, जय हो. तरुणपना में काल गया, अब साथ जय हो. जिबड़ा 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 जिबड़ा, 2 दिन का मेहमान, अब तुम रहोगे राम, अब तुम रहोगे राम, अब तुम रहोगे राम, अब तुम टाळ्या वाजवा. वा मुलगा. प्रत्येक माणसाच्या शरीराला 3 अवस्था गोड साक्षी द्याली त्यांनी. बाल्यावस्था असेल, तारुण्य असेल आणि जरा म्हणजे म्हातारपण. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनं जरा, तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. ह्या 3 अवस्था प्रत्येकाच्या शरीराला. लेकरं हे बाल्यावस्था कोणाला आवडत नाही हो? सगळ्यांना आवडते बाल्यावस्था. लहानपणी काही टेन्शन नसतंय, खेळायचं, आनंदानं जेवण करायचं, अभ्यास केला तर करायचा, शाळेत गेले तर काही ताण नसते बाल्यावस्थेमध्ये. बाल्यावस्थेतून तारुण्यामध्ये आलोय आपण. तारुण्यावस्था सुद्धा सगळ्यांना आवडते. का? जे काही कार्य करायचं म्हटल्याच्या नंतर ते कार्य सिद्ध होतं तारुण्यामध्ये. म्हणून तारुण्य दशा ही प्रत्येकाला आवडते. माफी मागून बोलतो, म्हातारपण कोणालाच आवडत नाही. आवडते आणि आल्याशिवाय म्हातारपण कोणाला आवडत नाही आणि आल्याशिवाय राहत नाही. काय आजोबाला ध्यान आलं, जुन्या काळामध्ये ब्लॅक व्हाईट फोटो होते बघा. आजोबा अल्बमला गेले, त्या कपाटाला गेले आणि कपाटातला अल्बम काढला आजोबानं आणि अल्बम काढल्याच्या नंतर सोफ्यावर बसले, फोटो बघायला लागले, आनंद व्हायला लागला. आजोबा आजीमाईला करंजी खाऊ घालायलेत आणि आजीमाई आजोबाला गुलाबजामुन. अशाच असतात ना लग्नात फोटो. एकच थम्सअपची बाटल, त्याच्यामध्ये 2 पोंगळ्या. अशाच असतात की लग्नामध्ये फोटो. ते जिलेबी खाऊ घालालेत आजोबा, आजीमाई करंजी खाऊ घालालेत. आजोबा फोटो बघायलेत, गालातले गालात हसायलेत. फोटो बघायलेत, गालातले गालात हसायलेत. आजीमाईनं म्हातारीनं 2-4 चक्रा मारल्या पुढून.
काय झाले म्हणले, आज म्हाताऱ्याला लईच खुशीत दिसायले म्हातारं. म्हणून आजीमाईनं 2-4 चक्रा मारल्या आणि आजीमाई म्हातारी येऊन बसली असं बाजूला. आता एवढ्या थांबाव ना आजोबानं. त्या आजोबानं एकदा फोटोतली म्हातारी बघायचं आणि एकदा म्हातारीकडे बघायचं, फोटोतली म्हातारी बघायचं आणि एकदा म्हातारीकडे बघायचं. आजीमाई म्हणले, असं काऊन बघायले हो माय, आता एवढ्या तरी थांबाव. आजोबा म्हणले, लग्नामध्ये काय दिसत होती सुंदर. म्हातारी म्हणले, काही म्हणता काऊन. म्हातारीनं पदरच घेतला. इथपर्यंत आनंद होता, पण याच्या पुढे बोलायला नाही पाहिजे होतं. आजोबा याच्याही पुढे बोलले, म्हणले लग्नामध्ये सुंदर दिसत होती, पण आता म्हातारपणामध्ये चेहऱ्यावर झुरळ्या पडल्यात. लग्ना इतकी सुंदर आता दिसत. म्हातारीला राग आला. काय तुमच्या मिशनच्या आकडे, काय तुमचा जोडा करकर करकर वाजत होता, काय तुमचा देह अप्पाड धिप्पाड, काय तुम्हाला लोक भेट होते, पण आता मुखात दात राहिला नाही, बोळकं झालंय म्हणली सगळं तुमचं. प्रत्येकाच्या शरीराला 3 दशा, तारुण्य असेल, बाल्यावस्था असेल, तारुण्य असेल आणि म्हातारपण जरा अवस्था असेल. बघा, एवढा मुद्दा घरी घेऊन जा. म्हातारपणामध्ये 1000 माळी जपायच्या, तेवढं पुण्य. तारुण्य अवस्थेमध्ये 100 माळी जपायच्या, तेवढं पुण्य. आणि हे लेकर आहेत ना, या लेकरांनी एकच माळ जपायची, तेवढं पुण्य. विठाला 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 सासरे बुवा पाहिजेच होते कीर्तनाला, खरंच पाहिजे होते सासरे बुवा. ते दिसत होतं ना एवढे 2-2 हार एकदा हाळ गळ्यात बसणत म्हणून माऊली म्हणले, महाराज हाळ काढा, आम्ही कदो झाला हार घालायसाठी बसलो. ते वाटायले आजचं हे सासऱ्याच्या व्हॉट्सअपला पाठव. कोणाच्या? सासऱ्याच्या व्हॉट्सअपला. बघा आमच्या लेकरावर किती समाज प्रेम करतो. विठाला विठाला विठ्ठला 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 बघा, हा मुद्दा जीवनभर लक्षामध्ये असू द्या मायबाप. लहान लेकराने केलेली 1 माळ, तरुणानं केलेल्या 100 माळी आणि म्हाताऱ्याला तेवढंच पुण्य कमवायसाठी 1000 माळी. किती माळी? 1000 माळी. 1000 माळी म्हाताऱ्या माणसानं, 100 माळी तरुणानं. आणि तेवढंच पुण्य जर मिळवायचं असेल तर हे सगळे छोटे लेकर आहेत ना, एकच माळ जपल्याच्या नंतर तेवढं पुण्य मिळतंय. म्हणून मायबाप प्रत्येकाला घरातल्या काउंटर मशीन द्या, प्रत्येकाला. काय म्हणतोय मी? लक्ष द्या. पूज्यश्री प्रेमानंद स्वामी महाराजांचं वाक्य आहे. आताच्या या कलियुगामध्ये सध्याला जगाचे मालक भगवंत सुद्धा तेच आणि संत सुद्धा तेच आहे. वाटत असेल या लेकरांचं कल्याण व्हावं, 10 मिनिटं त्यांना ते व्हिडिओ ऐकायला लावायचे पूज्य स्वामीजींचे. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं वचन आहे,
प्रत्येकाला काउंटर मशीन द्या आणि संध्याकाळी जप झाल्याच्या नंतर तो जप भगवंताला समर्पित करा. कृष्णार्पणमस्तु, पांडुरंगार्पणमस्तु. समर्पित केल्यावर होईल काय? आपण समर्पित करत नाहीत. स्वामीजींचं वचन आहे, समर्पित केल्याच्या नंतर ते तुमच्या बँकेमध्ये जमा होईल. भागवतजी जे खातं आहे ना तुमचं, पांडुरंगार्पणमस्तु म्हटल्याबरोबर ते आपल्या खात्यामध्ये जमा झालं. आपण जर बँकेमध्ये पैसे टाकत गेलो, रक्कम ठेव मोठी झाली तर बँक त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला व्याज देते. काय देते? व्याज देते. तसं भगवंताचं नामचिंतन आपण जर बँकेमध्ये जमा करीत गेलो आपल्या भागवतिक खात्यामध्ये, दिवसभरामध्ये 10-20 जप करायचा आणि संध्याकाळी भगवंताच्या समोर बसायचं, घरी देवघरासमोर, आणि म्हणायचं, माय बापा तुमच्या कृपेमुळे केलेला जप तुमच्या चरणावर समर्पित आहे, कृष्णार्पणमस्तु. असं म्हटल्याबरोबर ते जमा झालं. आपल्याला हे सगळं जे मिळलं ना, या संसारातलं वैभव, त्याच्या व्याजावर मिळलं. आणि जे मुद्दल आहे ना, त्या मुद्दलामुळे आपल्याला भगवत प्राप्ती होईल. विठाला विठाला म्हणून काही मुद्दा नाही नेला कीर्तनाच्या माध्यमातून, एवढा मुद्दा न्या माय बाप. प्रत्येकाला घरातल्या काउंटर मशीन घेऊन द्या. काउंटर मशीनमुळे होईल काय? आपल्याला लक्ष राहील की आपल्याला काय करायचंय, नामचिंतन करायचंय. आपल्याला काय करायचंय? नामचिंतन करायचंय. आज 10,000 झालं की उद्या जास्त झालं पाहिजे, परवा त्याच्यापेक्षा जास्त झालं पाहिजे. असं जर आपलं नामचिंतन होत गेलं तर भगवंत आपल्याला सुद्धा म्हणतील, मागा काय मागायचंय म्हणतील. तुकोबाऱ्यांना महागा म्हटले, तुकोबाराय म्हणले, देवा आता काही पाहिजे नाही, हरी तुझे नाम गायीना खंड, यावीन पाखंड, नेने काही नाही. तुकोबाराय तुम्हाला काहीतरी मागावंच लागेल. हट्ट पकडला विटेवरच्या मालकाने, देताल का देवा? हो तुकोबाराय. दुसऱ्या चरणामध्ये मागणी केली. अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हेच देये. तुमच्या नामचिंतनाविषयी, परमार्थाविषयी विश्वास दृढ झाला पाहिजे. देवा कायेनं मनानं वाचेनं हेच द्या मला. मी कायेनं मनानं वाचेनं नामचिंतन करावं, विश्वास दृढ झाला पाहिजे. हा दुसरा अर्थ. बघा, पारमार्थिक जीवनामध्ये सगळ्या पावत्या निघतात, ते सगळ्या पावत्या विश्वासावर. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी दृढ विश्वास होणार नाही, तोपर्यंत भगवंत आपल्याकडे येणार नाही. साधारण पुकार केल्याच्या नंतर येणार नाहीत. लेकरू जर खेळू लागलं ना, तर आई सगळे काम आटोपून घेते. खेळायला
कामं आटोपून घेते आई. धुणं असेल, भांडी असेल, काही दुसरे कामं असतील, खेळायला बाळ, मी कामं आटोपून घेते. त्यानं थोडं रडायला सुरुवात केली, खेळणं घेऊन कोणाला तरी पाठवते, जा माझ्या बाळाला घे, तोपर्यंत मी एवढं कामावरून घेते. खेळणं घेऊन ते लेकरू परत खेळण्यामध्ये दंग झालं तर पुन्हा त्या आईला त्या लेकराची आठवण येत नाही, कामं करते. जीव जर या मायातीत जगतामध्ये, त्रिगुणातीत मायेच्या जगतामध्ये रममान झाला, संसारामध्ये रममान झाला, तर भगवंताला आपली आठवण येणार नाही. त्यानं थोडी पुकार केली, भगवंत काहीतरी चॉकलेट समोर टाकतात, काही गाडी म्हणा, काही बंगला म्हणा, काही येणं प्रकारेनं दुसऱ्या गोष्टी. त्या खेळण्यामध्ये हे खेळणं आहे, खेळणं फेकलं समोर आणि त्या खेळण्याकडे पाहून रममान जीव झाला की भगवंत भगवंताच्या कार्यामध्ये. बघा त्याच्या पुढचा भाव आता, त्या लेकरानं सगळ्या खेळण्यावर लाथ मारली आणि अंतकरणातून आर्त भावानं रडायला सुरुवात केली. त्या आईच्या हातामध्ये कुठलंही कार्य असू द्या, ती माता ते कार्य जाग्यावर टाकून देते आणि त्या लेकराला घ्यायला जाते. बस तसंच आहे, जोपर्यंत अंतकरणातून आपण हाक मारणार नाही ना मायबाप, तोपर्यंत माझ्या देवाला आपली आठवण. तुम्ही म्हणताल मोकळं, अजिबात मोकळं. करोनी विश्वास धरी धीर, विश्वास धरी धीर, करिता देव हाती निर्धार, देव हाती निर्धार, याचा वाहे योग क्षम भार, नाही अंतर तुका म्हणे, विश्वास धरी धीर, करोनी विश्वास धरी धीर, करोनी विश्वास धरी विश्वास धरी टाळ्या वाजवा एकदा आमच्या माऊलीसाठी. वा, उच्च कोटीचं प्रमाण. त्या प्रमाणाला साक्षात भगवंताच्या श्रीमुखातून आलेला श्लोक सांगतोय बघा. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहं. योगक्षेम ज्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. भगवंताच्या श्रीमुखातलं वचन आहे, जीवानं जर माझ्यावर विश्वास टाकला तर त्या विश्वासाला पात्र होतोय. बघा भगवंताची कमजोरी सांगतो, लक्षात ठेवा सगळेजण, कामाला येईल आपल्या. जसं एखाद्या माणसाची कमजोरी असते ना, तशी देवाची कमजोरी सांगतो. देवाची, भगवंताची काय कमजोरी? एखाद्या माणसाची कमजोरी माहीत झाली ना आपल्याला. उदाहरणार्थ आपल्या समोर एखाद्यानं काही चोरी केली आणि आपण पाहिलं म्हटलं, ते म्हणतंय पाया पडतो पण कोणाला सांगू नको. ज्या ज्या वेळेला समोर येईल त्या वेळेला खाली मान घालतो आपल्याकडे पाहिल्याबरोबर. का? त्याचं काय माहीत झाले आपल्याला? कमजोरी माहीत झाली. आपण म्हणलं तसं वागल ते, म्हणलं तसं. भगवंताची कमजोरी आहे का मायबाप? भगवंताची कमजोरी आहे, माझा देव कधी विश्वासघात करीत नाहीत, ही माझ्या देवाची कमजोरी आहे. काय कमजोरी? पकडा ती कमजोरी. कधीच विश्वासघात करीत नाहीत देव, ही कमजोरी आहे देवाची. तीच कमजोरी पकडायची, विश्वास टाकायचा. पण आपली कमजोरी अशी आहे, आपण कधीच विश्वास, ही आपली कमजोरी. बाकी सगळ्यावर विश्वास.